छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या 2 किल्ल्यांवर दरवर्षी हजारो पर्यटक जातात. पुण्यापासून किंवा मुंबईपासून जवळ असणारे हे 2 किल्ले म्हणजे लोहगड आणि विसापूर. पण या 2 किल्ल्यांच्या स्फोटामध्ये असणारा एक लेणी समूह जो निर्माण झाला आहे 2300 वर्षांपूर्वी, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये किंवा दुसऱ्या शतकामध्ये या लेणीची निर्मिती झाली असावी असं अभ्यासक सांगतात. ही लेणी महाराष्ट्रातली सर्वात पहिली लेणी आहे असंही अभ्यासक सांगतात. आणि या लेणीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या पहिल्यांदाच या महाराष्ट्राच्या कला किंवा स्थापत्यिक दृष्टिकोनामध्ये इंट्रोड्यूस झाल्यात, पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये लोकांसमोर ठेवण्यात आल्यात, निर्माण झाल्यात. या आहेत भाजे लेण्या आणि भाजे लेण्यांचा हा 27-30 लेण्यांचा समूह. आणि या लेण्यांमध्ये असणाऱ्या काही अपरिचित गोष्टी आणि या लेण्यांची माहिती आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव केतन आणि पुरा पर्यटन या सिरीजमध्ये आज आपण भाजे लेण्यांविषयी माहिती जाणून घेणार आहेत. भाजे लेण्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये निर्माण करण्यात आलेल्या अतिशय सुंदर आणि अतिशय मोठ्या लेण्या आहेत. मोठा लेणी समूह आहे. ह्या लेणी समूहावर बौद्ध धर्माचा जरी प्रभाव असला तरी बौद्ध धर्मातल्या हीनयान संप्रदायाचा प्रभाव आहे. आता हीनयान म्हणजे काय? जसं आपण हिंदू धर्मामध्ये बघतो की शैव संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे, देवींना मानणारा शाक्त संप्रदाय आहे, सूर्याला मानणारा सौर संप्रदाय आहे. तसं गौतम बुद्धांच्या या बुद्ध धर्मामध्ये वेगवेगळे संप्रदाय आहेत. त्याच्यामध्ये हीनयान आहे, महायान आहे, वज्रयान आहे. हीनयान, महायान आणि वज्रयान यांच्या फिलॉसॉफीकडे न जाता जर लेण्यांवरून कुठली लेणी ही नेमकी कुठल्या काळात निर्माण करण्यात आली हे जर आपल्याला ठरवायचं असेल किंवा जर आपल्याला याची माहिती घ्यायची असेल तर हीनयान काळामध्ये गौतम बुद्धांची पूजा अर्चना किंवा गौतम बुद्धांची उपासना ही कधीही मूर्ती स्वरूपात करण्यात आलेली नाही. कायम गौतम बुद्धांना स्तूपाच्या स्वरूपामध्ये किंवा प्रतिकात्मक स्वरूपामध्येच पूजण्यात आलं या हीनयान संप्रदायामध्ये. महायान संप्रदायामध्ये गौतम बुद्धांची पूजा अर्चा ही वेगवेगळ्या प्रतिमांच्या स्वरूपामध्ये करण्यात आली आहे. तर वज्रयान हा तांत्रिक बुद्धिझम आहे. बुद्ध धर्मामध्ये जे तंत्र मार्ग किंवा तंत्रमार्गी वेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत त्यांचा जो संप्रदाय आहे तो वज्रयान संप्रदाय आहे. यांचे कालखंड पण वेगवेगळे आहेत. हीनयान इसवी सन पूर्व 5वं शतक ते इसवी सनाचं 1लं शतक, महायान इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून ते 5व्या-6व्या शतकापर्यंत आणि वज्रयान 5व्या-6व्या शतकापासून ते पुढे 8व्या 9व्या 10व्या शतकापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. या वज्रयानाचा प्रभाव भारतात नॉर्थ ईस्ट साईडला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आपल्याला. पण महाराष्ट्रामध्ये हीनयान आणि महायान काळात निर्माण झालेल्या खूप सुंदर लेण्या आहेत. त्यातली भाजे लेणी ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये या भाजे लेणी समूहामधली लेणी नंबर 26 जिला आपण चैत्यगृह म्हणतो त्याची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रातली सर्वात पहिली लेणी ही भाजेची लेणी नंबर 26, भाजेचं चैत्यगृह. चैत्यगृह म्हणजे थोडक्यात उपासना केंद्र जिथं गौतम बुद्धांची स्तूप स्वरूपामध्ये पूजा अर्चा किंवा उपासना केली जाते. स्तूपाच्या स्वरूपामध्ये एक खूप मोठा दगडी स्तूप असतो. त्या दगडी स्तूपामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अस्थि अवशेष ठेवलेले असतात. स्तूप हा खरं तर गौतम बुद्धांचं प्रतिकात्मक रूप मानण्यात येतो. असं म्हणतात की सम्राट अशोकाने गौतम बुद्धांच्या ज्या काही अस्थी आहेत किंवा त्यांचे जे काही रिलिक्स आहेत त्यांचे 1,00,000 भाग करून 1,00,000 स्तूपांची निर्मिती केली होती. अर्थात त्याला पुरातत्वीय पुरावा नाही आहे. पण जर आपण त्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं किंवा अलेक्झांडर कनिंघम नावाचा खूप मोठा एक इंग्रज अधिकारी होऊन गेला जो आपण सांचीचा स्तूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो सांचीचा अख्खा स्तूप त्यानं उतरवला होता. त्या स्तूपाच्या मध्ये बरोबर सेंटरला गौतम बुद्धांच्या काही अस्थी ह्या सोन्याच्या एका कुपीमध्ये ठेवलेल्या होत्या. त्या अस्थी त्यानं बाहेर काढल्या आणि पुन्हा आहे तसा स्तूप त्यानं पूर्ण रचला आणि त्या गौतम बुद्धांची रिलीक्स घेऊन तो परत लंडनला गेला होता. ही गोष्ट आहे 150 वर्षापूर्वीची. त्याच्यामुळे गौतम बुद्धांचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे स्तूप आणि हा स्तूप त्या भाजे लेणीच्या लेणी नंबर 26 मध्ये कोरलेला आहे. आणि तो अर्धगोलाकृती किंवा गजपृष्ठाकार हत्तीच्या पाठीमागचा जो भाग असतो त्या प्रकारची ही लेणी आहे. त्या लेणीच्या छतावर जे लाकूड लावलेत ना, म्हणजे आपण जर कधी गेलो त्या लेणीमध्ये आणि त्या लेणीच्या छताकडे जर आपण बघितलं तर त्या छतावर यू शेपमध्ये, उलट्या यू शेपमध्ये लाकूड लावलेलं आहे. लाकडाचं सिलिंग आहे ते लेणीच्या आत आणि ते लाकूड त्या लेणीच्या निर्मितीपासून तिथं बसवलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 2300 किंवा 2200 वर्ष जुनं ते लाकूड आहे. आणि ते लाकूड एकेकाळी नैसर्गिक चित्रांनी रंगवलेलं होतं. त्याचे काही थोडेफार अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि या लेणी नंबर 26 या चैत्यगृहापासून जर आपण पुढे गेलो
उजव्या हाताला, म्हणजे जर आपण चैत्यगृहाकडे तोंड करून उभं राहिलो तर आपल्या उजव्या हाताला लेणी नंबर 19 आहे आणि त्या लेणी नंबरकडे 19कडे जात असताना आपल्याला वाटेमध्ये एकाच ठिकाणी 10-15 स्तूप कोरलेले दिसतात, एकाच जागेवर एकमेकांना चिटकून. त्यांना म्हणतात मेमोरियल स्तूपा गॅलरी. लेण्यांचे ना वेगवेगळे प्रकार आहेत. आपण सरसकट सगळ्या गोष्टींना लेण्या असं म्हणतो, पण लेणी हा झाला स्थापत्याचा एक मोठा भाग आणि त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या लेण्यांना वेगवेगळी नावं दिली आहेत. जसं चैत्यगृह जिथं गौतम बुद्धांची उपासना करण्यात येते किंवा प्रार्थना करण्यात येते. विहार जिथं त्या लेणी समूहामध्ये राहणारे बौद्ध भिक्खू यांचं निवासस्थान असतं, ज्यांचं वास्तव्य असतं. जसे आपल्या घराला बेडरूम असतात, हॉल असतात, किचन असते, प्लेइंग एरिया असतो, त्याच पद्धतीने चैत्यगृह म्हणजे प्रार्थनागृह. उपत्थानशाळा नावाची एक कन्सेप्ट आहे लेणीमध्ये, जिथं वेगवेगळ्या विहारांमध्ये राहणारे बौद्ध भिक्खू हे एकत्र येतात कुठल्या तरी कार्यक्रमासाठी किंवा कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी. त्या लेणीला उपत्थानशाळा असं म्हणतात. जिथं जेवण करतात त्याला भोजन मंडप म्हणतात. जिथं पाण्याची व्यवस्था निर्माण केली असते त्याला पानीय मंडप म्हणतात. जिथं बौद्ध भिक्खू स्वतः राहतात त्यांना विहार म्हणतात. आणि ते विहार हे दगडाचेच असतात. एक छोटीशी खोली असते, त्या छोट्याशा खोलीमध्ये दगडापासूनच तयार केलेला एक बेड असतो, त्याच्यावरच त्यांनी राहायचं आणि त्याच्याच बाजूला असलेल्या चैत्यगृहामध्ये जाऊन त्यांनी प्रार्थना करायची, पूजार्चा करायची, उपासना करायची. या बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या तळ्यांची निर्मिती केली असते, वेगवेगळे छोटे छोटे टँक खोदलेले असतात आणि यांनी भिक्षा मागून आपलं संपूर्ण उदरनिर्वाह करायचा, अशा प्रकारची सिस्टीम या बौद्ध भिक्खूंची होती. महाराष्ट्रात 2000 वर्षांपूर्वी राहणारे हे बौद्ध भिक्खू अशाच प्रकारे भिक्षा मागून गौतम बुद्धांच्या उपासनेचं काम करत होते, बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करत होते. आपण ज्यावेळेस या मेमोरियल स्तूपाकडे जातो, ज्यावेळेस आपण 10-15 स्तूप एकाच जागी कोरलेले पाहतो, तर हे मेमोरियल स्तूप दुसरं तिसरं काही नसून त्या विहारांमध्ये राहणारा एखादा मुख्य भिक्खू किंवा एखादा धर्मगुरू त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीमध्ये उभारण्यात येणारं स्मारक आहे. म्हणजे जसं ज्या प्रकारे आपण सतीशिळा उभारलेल्या पाहतो किंवा वीरगळ उभारलेल्या पाहतो, वेगवेगळ्या किल्ल्यांवर वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला वीरगळ वगैरे पाहायलाच मिळते. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यास आपल्याला पाहायला मिळतं की इथं वीरगळ आहे, एखाद्या वीराच्या स्मृतीमध्ये उभारली. अगदी त्याच प्रकारे त्या लेणीमध्ये राहणारा एखादा बौद्ध भिक्खू किंवा एखादा धर्मगुरू जर त्याच वास्तव्यामध्ये असताना मृत्युमुखी पडला, मृत्यू पावला, तर त्याच्या स्मृतीमध्ये तिथं स्तूपांची निर्मिती करण्यात येते. त्याला म्हणतात स्मृती स्तूप विथिका किंवा मेमोरियल स्तूपा गॅलरी. अशा प्रकारच्या गॅलरी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कराडला आहे, भाजेला आहे, कान्हेरीला आहे, पण महाराष्ट्रातली सर्वात पहिली ही मेमोरियल स्तूपा गॅलरी भाजे लेणीत कोरलेली. आणि तिथून पुढे ज्यावेळेस आपण जातो लेणी नंबर 19ला, तर ती लेणी नंबर 19 ते विहार खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण त्या विहारामध्ये उजव्या भिंतीवर आपण आत प्रवेश केल्या उजव्या भिंतीवर आपल्याला 2 मोठी शिल्प कोरलेली दिसतात. त्यातले एक शिल्प एक हत्ती आणि त्या हत्तीवर बसलेल्या एका व्यक्तीचं आहे आणि त्याच्याच बरोबर समोर दुसरं शिल्प आहे 4 घोड्यांचा रथ चालवणाऱ्या एका व्यक्तीचं आणि त्या रथाच्या खाली एक राक्षस आहे जो त्या रथाच्या चाकाच्या खाली येऊन दबलाय. अशा प्रकारची 2 शिल्प तिथं कोरलेली आहेत. आता 4 घोडे म्हणल्यानंतर एखाद्या रथाला 4 घोडे आहेत असं जर आपण म्हणलं तर सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर काय येतो? सूर्य किंवा चंद्र किंवा हत्तीवर बसलेला एखादा व्यक्ती. ह्याच्याकडे आपण जर देवी देवतांच्या किंवा पुराणकथांच्या सोबत जर आपण त्यांची तुलना केली तर आपण त्याला इंद्र म्हणतो, साहजिक आहे. पण बौद्ध लेणीमध्ये इंद्र आणि सूर्य काय करतायत हा प्रश्न ज्या अभ्यासकांना पडला त्यावेळेस त्यांनी बौद्ध धर्माच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा रेफरन्स काढायला सुरुवात केली, बौद्ध धर्माच्या ग्रंथांचा रेफरन्स घ्यायला सुरुवात केली. ज्या प्रकारे पंचतंत्र आहे, जे लोकप्रिय काव्य किंवा लोकप्रिय कथासंग्रह असं आपण त्याला म्हणतो, किंवा रामायण आहे, महाभारत आहे, अगदी त्याच प्रकारे जातक कथा नावाचा खूप एक वेगळा लोकप्रिय कथांचं एक कलेक्शन या बौद्ध धर्मामध्ये आहे. आणि या जातक कथांमध्ये ज्या प्रकारे पंचतंत्र आहे अगदी त्याच प्रकारे जातक कथा आहे. आणि बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांशी निगडीत वेगवेगळ्या प्रकारच्या कथा या जातक कथांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमधून वाचायला मिळतात. आणि त्याच्यामध्येच आपल्याला याची उत्तरं पाहायला मिळतात की गौतम बुद्ध आणि त्यांच्या दर्शनाला निघालेला एक राजा जो हत्तीवर बसला आहे आणि त्यांच्यासमोरचा जो रथ आहे तर तो रथ हा सूर्याचा नसून तो एक मार विजय नावाचा एक राक्षस आहे, मार नावाचा एक राक्षस आणि त्याच्यावर मिळालेला विजय त्याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून ते शिल्प अशा पद्धतीने तिथं त्या लेणी नंबर 19मध्ये कोरलेलं आहे. ही भाजे लेणी बोरघाट नावाच्या एका घाटावर निर्माण झालेली आहे.
खरं तर लेण्यांची निर्मिती ही सहज रँडमली आपल्याला जिथं वाटेल किंवा जिथं आपली इच्छा असेल तिथंच खोदल्यात का, तर नाही. लेण्यांची निर्मिती ही कायम एका विशिष्ट रूटवर, एका विशिष्ट मार्गावर झालेली आहे. ज्या मार्गावरून व्यापाऱ्यांची ये-जा असते, ज्या मार्गावर मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची ये-जा असते, त्या लोकांच्या निवासासाठी, त्या व्यापारी लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणलेल्या सोबतच्या वस्तू, त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांना आराम करण्यासाठी, त्यांनी सोबत आणलेले वेगवेगळे प्राणी त्यांना आराम करण्यासाठी या लेण्यांची निर्मिती करण्यात येते. आणि खास करून जो घाटमार्ग असतो, जो कोकणातून देशावर येतो, त्या घाटमार्गावर ह्या लेण्यांची निर्मिती जास्त प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या लेण्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घाटांवर किंवा डोंगरांच्या पोटामध्ये बांधल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच घाटमार्गांवरच्या लेण्यांमध्ये भाजी लेणी आहे, कार्ले आहे, बेडसा आहे, पितळकोरा आहे, नाणेघाट आहे, अजिंठा आहे, वेरूळ आहे. जेवढ्या लेण्या महाराष्ट्रात निर्माण झाल्यात त्या सगळ्या या घाटमार्गावर झाल्यात. बेडसा लेणी ही त्याला अपवाद असू शकते, कारण बेडसा ही आरण्यक प्रकारातली लेणी आहे. पण भाजे ही बोर घाटावर निर्माण करण्यात आलेली एक व्यापारी आणि बौद्ध भिक्खू या दोघांच्या दानांमधून निर्माण झालेली, या दोघांच्या दानामधून उभारलेली, या दोघांनी दिलेल्या दानातून निर्माण झालेली ही भाजे लेणी महाराष्ट्रात निर्माण झालेली सर्वात पहिली लेणी. आणि या महाराष्ट्रात निर्माण झालेलं सर्वात पहिलं धार्मिक वास्तूचं अस्तित्व जे आजही सुस्थितीमध्ये टिकून आहे. पुण्यापासून अगदी तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या या भाजे लेणीला आपण अवश्य भेट दिली पाहिजे. आणि 2200 वर्ष जुना हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आपण नक्कीच अनुभवला पाहिजे. अनेक अभ्यासक वेगवेगळ्या प्रकारची माहिती या चॅनलवर देत असतात. जर तुम्ही इथपर्यंत येऊन पोचलाच असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि पुरा पर्यटनचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आणि पुरा पर्यटनच्या या सदरामध्ये अजून कुठल्या कुठल्या ठिकाणांविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.